وَأَنفِقُوا فِي سَبِيلِ اللَّهِ وَلَا تُلْقُوا بِأَيْدِيكُمْ إِلَى التَّهْلُكَةِ وَأَحْسِنُوا ۗ إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُحْسِنِينَ. الحمد لله وحده والصلاة والسلام على من لا نبي بعد أما بعد. السلام عليكم ورحمة الله وبركاته. आज इंशाअल्लाह डेली कोकणी 006-2020 आज आपण सूर्य बकराची आयत नंबर 195 च्या बारातलन के इल्म हासिल करू, के नुकात हासिल करू. आणि ही आयत अल्लाह सुब्हानहू तालाच्या दोस्तीच्या ताल्लुकशी है, अल्लाह सुब्हानहू तालाच्या मोहब्बतशी ताल्लुक है की अल्लाह सुब्हानहू ताला ने ह्या आयतीतल्यान फरमावलेन हात इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन कि यकीनन अल्लाह पसंद करता नेकी करने वाला ना, कि यकीनन अल्लाह पसंद करता बेस काम करने वाला ना, कि अल्लाह ताला बेशक पसंद करता एहसान करने वाला. तो ह्या आयतीतल्यान सगळ्यात पहिले अल्लाह सुब्हानहू तालानी जी नाझिल केले ना आणि सुरुवात केले ना, पहिला लफ्ज गौरे फिकरच्या बारातला आहे. व अंफिकू, आणि तुम्ही खर्च करा. व अंफिकू, आणि तुम्ही खर्च करा म्हणजे ह्या अल्लाह सुब्हानहू तालाचा हुकुम आहे. आता खर्च कसा करायचा? फी सबीलिल्लाह, अल्लाहच्या राहला, अल्लाहच्या रस्त्यातल्यान खर्च करा. वला तुलकू, आणि तुम्ही नको टाकू. काय नको टाकू? खत नको टाकू. बी ऐदीकुम, आपल्या हाताने नको टाकू. इला तहलुका, हलाकतच्या हिकडे तुम्ही नको टाकू आपला. बघा 3 पॉइंट आपल्याला मिळलं की तुम्ही खर्च करा, अल्लाहच्या राहला खर्च करा, आणि आपल्या हाती हलाकतला नको पडू. चौथं हुकुम व अहसिनू, आणि नेकी करा, भलाई करा, बेसोना काम करा. सुब्हानअल्लाह. आणि लास्टला अल्लाह सुब्हानहू तालानी ऐलान केले ना आपल्या एकशी की इन्नल्लाह, इन्न म्हणजे बेशक, तिनात काही शकच नाही. इन्नल्लाह, काही शकच नाही की अल्लाह सुब्हानहू ताला, अल्लाह तालाला काही बोलायची जरूरत आहे की शक नाही. काय आपण अल्लाह तालाच्या खच्च्या बातीतलं शक करू शकतो? आणि ज्याने शक केलं तो इस्लामच्या दायऱ्याशी बाहेर आहे. तो अल्लाह सुब्हानहू ताला ने बोले कि इन्नल्लाह, के बेशक अल्लाह ताला युहिब्बु, दोस्ती ठेवतं, दोस्ती ठेवतं, दोस्ती करतं. कुणाच्या सोबत? कुणाच्या सोबत? युहिब्बुल मुहसिनीन, नेकी करण्यावाल्यांच्या सोबत अल्लाह सुब्हानहू ताला दोस्ती ठेवतं, मोहब्बत ठेवतं. तर या बघू इनातल्यान अल्लाह तालानी आपल्या बंद्याला आपल्या रस्त्यावर म्हणजे अल्लाहच्या रस्त्यावर माल खर्च करण्याचा हुकूम दिला नाही. आणि हिंशी मुराद माल जी आहे त्या रस्त्यावर खर्च करण्यासाठी बोललेला आहे की जिनी आपण अल्लाहपर्यंत पोचू. आणि ही भलाई सगळ्या रस्त्यात है. ऐसा काम करना, खर्च करना ते रास्तात की जैसे मसाकीनच्या वरती खर्च करायचा, करीबी रिश्तेदारच्या वरती खर्च करायचा, सदका खैरात करायचा, आणि त्या लोकांवर पण खर्च करायचा जिनवर खर्च करणं वाजिब आहे. आणि हिनातलं सगळ्यात मोठा खर्च करणं नंबर 1 वर जी येतं ती फी सबीलिल्लाह, जिनचा जिकर अल्लाह सुब्हानहू तालाने केले, म्हणजेच की जिहादच्या राहाला खर्च करायचा. कारण ह्या राहाला खर्च करणं जिहाद बिल मालच्या जिम्म्यातलं येते. आणि माली जिहाद पण आपल्यावरती फर्ज आहे, जैसा की बदनी जिहाद पण आहे, जैसा की आयतीतल्या अल्लाह सुब्हानहू तालाने आपल्याला हुकूम दिला. माली जिहाद एक अजीम मसाले पे आहे. माली जिहादशी ताल्लुक अहले ईमान, माली जिहादशी अहले ईमानला तक़वियत पोचतं. शिर्क,
आणि अहले शिर्क कमजोर होतात आणि अकामत दीन आणि हिंची सरबलंदी अकामत दीन आणि हिंच्या सरबलंदीला मदत मिळतात. तवा जहाद फी सबीलिल्लाहचा दरख्त माली आणतच्या तण्याच्या बगैर जिंदा नाही राहू शकत. जिहादच्यासाठी माली अखराजात तैशीच हैसियत ठेवतात जैसा के आपल्या बदनला रूह. तवा यांच्या बगैर जिहाद जारी नाही राहू शकत, मुमकिनच नाही. अल्लाहच्या रास्त्याला खर्च करण्याशी गुरेज करणं दर हकीकत जहादचा अबताल आणि दुश्मनाने इस्लामचा तसल्लुत आणि इस्लामच्या दुश्मनीला इजाफा करते. अल्लाह सुब्हानहू व तआलाचा इरशाद है, वला तुल्कू बिअयदीकुम इला तहलुका. आपल्या हाताने जानला हलाकतला नको टाकू. या हुकुमची इल्लतची हैसियत अशी आहे की आपल्या हाताने आपल्या आपला हलाकतला टाकणं हिंवर दोन उमूर राजे आहेत. सगळ्यात पहिले आपण समजूया त्या अमरला, म्हणजे त्या ऑर्डरला, त्या इन्स्ट्रक्शनला, त्या हुकुमला तर्क करणं आहे जिनचा हुकुम बंद्याला दिला गेला. म्हणजे अल्लाह तालाने जिनचा हुकुम आपल्याला दिला तिला आपण तर्क केल्यावर बिलकुल करतच नाही. जबके त्या अमरला तर्क करणं म्हणजे त्या ऑर्डरला, अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या हुकुमला सोडणं, बदन म्हणजे आपला जो जिस्म आहे ती या रूहच्या हलाकतला या हलाकतच्या करीब करण्याच्या मोजीब आहे. नंबर 2, ऐशा फेलचा इर्तिकाब करणं म्हणजे ऐसा काम करणं जी बदन या रूहची हलाकतचा सबब हो. म्हणजे काही पण बलेटाने हात कापणं बदनची हलाकत, काही पण खेळताना मार खाऊन घेणं ती पण बदनची हलाकत, या जबरदस्ती मार खाऊन घेणं ती पण हलाकत. तर बदन या रूहच्या हलाकतचा पण सबब हो. ऐसा फेल ऐसा काम नाही करायचा. हिंच्या तहात म्हणजे पॉइंट नंबर 2च्या तहात मोप काही बातू येतात. नंबर 1, अल्लाह तालाच्या रास्त्यातलं बदनी या माली जिहादला तर्क करणं की जिनशी दुश्मनांचा तसल्लुत होते आणि दुश्मनांच्या तसल्लुतचा बायस बनते. तो सगळ्यात पहिले जिहाद जे आहे कोण करू नाही शकत, स्वतः आपल्या हाती एकट्याने. जतपर्यंत अमीरुल मोमिनीन नाही हात आणि जतपर्यंत त्या कंट्रीच्या हाकिमनी ऑर्डर नाही दिला. नंबर 2, माणसाला स्वतःला आपला मौतच्या तोंडातलं टाकणं. मसलन खच्च्या लढाईतलं घुसणं, चाहे ती लढाई कैशी असो, गँगवॉर असो, घरेलू असो, क्रिकेटच्या वजेशी असो, फुटबॉलच्या वजेशी असो, प्यार मोहब्बतच्या वजेशी असो, या हराम काम करण्याच्या वजेशी असो, जुगारच्या वजेशी असो, सिगरेट पाणी नशा दारूच्या वजेशी असो, ज्या पण वजाशी खच्च्या पण लढाईतलं झगड्यातलं घुसणं आणि खच्च्या खौफनाक सफरवर रवाना होणं आणि जाणून बुजून जे दरिंदे हात आणि सापचा जत घर असते तिनातलं घुसणं म्हणजे खच्च्या एक केवला आणि जत मोप काही साप हात, बिच्छू हात वगैरे की ते आपल्याला कापू शकतात, तिनातलं घुसणं, खच्च्या खतरनाक झाड या जर इमारत एकदम बोसीदा है की ती पडणार आहे तीनवर चढणं, अशा सगळ्यो जो बातों हात जो तुम्हाला म्हणा आपल्या सगळ्यांना ऐसा फेल केल्याच्या नंतर आपल्या बदनला आपल्या रूहला तकलीफ होईल.
तेव्हा अशा खच्च्या इमारतीवर चढणं या खच्च्या खतरनाक चीजच्या खलती येणं, या हे तमाम जे उमूर आहेत हे आपल्या हलाकतला डालण्याच्या तहात येतात. आणि लोक तौबाशी मायूस होतात आणि गुन्हा करत जातात. मी काय करू, मी गुन्हेगार आहे, मी काही दारू पियाले आहे, माझा काय होणार आहे, आणखीन तो दारू पित. मी काय करू, माझी शादी नाही झाली तेव्हा मी ही सगळा पोरीना बघताय, गलत आहे. मी काय करू आणि तो गुन्हा करत राहते आणि तौबाशी मायूस असते. अल्लाह सुब्हानहू तआला तुमला म्हणा आपल्या सगळ्यांना तौबा करण्याची तौफीक दे. त्या आणि नंबर 4, त्या सगळ्या फराइजला तर्क करणं सोडणं जिनला अल्लाह तालानी करण्याचा हुकूम दिला नाही, आणि जिनच्या तर्क करण्याने, जिनच्या सोडण्याने रूह आणि दीनची हलाकत होते. त्यांच्या बाद चूंकि अल्लाह तालाच्या रास्त्यातलं खर्च करना एहसानची एक किस्म है, लिहाजा अल्लाह ताला ने उमूमी तौर पर एहसानचा हुकूम दिला नाही आणि फरमवला नाही, व अहसिनु इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, आणि तुम्ही एहसान करा, यकीनन अल्लाह एहसान करण्यावाल्यांना पसंद करतं. या आयतीच्या मान्यातलं हर किस्मचा एहसान शामिल आहे, का की अल्लाह ताला ने हिंदला खच्च्या सिफत आणि शर्तशी मुखीद नाही केला नाही. तवा हिनातलं माली एहसान पण शामिल आहे की आपल्या जा व मनसबच्या बुनियादवर खच्च्या हकदारची शिफारिश करण्याचा एहसान पण ह्या जिम्मरातलं येतं. अमर बिल मारूफ म्हणजे भलाईचे राखवा, नहीं अनिल मुनकर बुराईशी रोका, आणि इल्म नाफ्याची तालीम पण एहसानच्या यात दाखल होते. लोकांची जरूरियात पुरी करना, लोकांची तकलीफांना दूर करना, लोकांच्या मुसीबतांचा इजाला करना, मरीजांची अयादत करना, जनाजाच्या सोबत जाना, भटके जे लोक भटकलेली हात त्यांना रास्ता दाखवणं, कोणाच्या कामाला हात बटवणं, खच्च्या ऐस्या माणसाचा काम करून देणं ज्याला ती काम नाही येत, हे सगळं उमूर जे हात ना एहसानच्या जिम्मरातले येतात, जिनचा अल्लाह तालाने हुकूम दिला नाही. आणि ह्या एहसानला अल्लाह तालाची इबादत पण एहसन तरीक्याने करना पण दाखिल आहे, जैसा कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमोले, अन तअबुदल्लाह कअन्नका तरा फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक, कि ऐसा नहीं है कि तू अल्लाहची इबादत ऐशी कर की तू अल्लाहला बघतास, आणि जर तुझ्या हिनातलं ही कैफियत पैदा नाही होई तर ऐशी कैफियत की अल्लाह ताला तुला बघते. ही सही बुखारी अलीमान बाब सवाल जिब्रील हदीस नंबर 50 है. जो कोण ह्या सिफातशी मुतसिफ होतं, ह्या लोकातलं शामिल होतं, त्यांच्या बाबत अल्लाह सुब्हानहू तआला ने फरमवले ना, सूरह यूनुसची आयत नंबर 26 आहे, लिल्लदीन अहसनुल हुस्ना व जियादा, की ज्या लोकांनी नेकी केलेन त्यांच्यासाठी भलाई है आणि मजीद है. अल्लाह तालाची मय्यत हासिल त्याला असते. अल्लाह ताला त्याला दोस्त बनवते, त्याला दोस्त बनवून ठेवते. अल्लाह ताला त्याची रहनुमाई करते आणि अल्लाह ताला त्याला हर मामल्यात मदत करते. अल्लाह सुब्हानहू तआलाशी दुआ है की अल्लाह सुब्हानहू तआला आमला सगळ्यांना आपलो दोस्त बनव, आपली रहनुमाईतलं ठेव, हर मामल्यातलं अल्लाह सुब्हानहू तआला अपनी मदद करो. वमा अलैना इल्लल बलाग. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू व सल्लल्लाहु अला नबियना मुहम्मद. अल्लाह कबूल करो आणि मजीद आपल्याला करण्याची तौफीक देव. तुम्हाला आमची दरखास्त आहे की तुम्ही ऐका. अल्लाह सुब्हानहू तआला अमल करण्याची तौफीक देव आणि
दुसऱ्यांना फॉरवर्ड करा ताकि तुमला पण हिनातलन अल्लाह सुब्हानहू तआला काही सवाब देल. जजाकल्लाह खैर.